आज ना केलेले तुकडे कशाचे ते सांगते पुढे. पहिल्यांदा तर उठल्यावरती ह्या पाण्याच्या मागं लागायला लागते. पाणी भरायचं म्हटलं ना की लई कंटाळा येतोय बघा गावाकडं आल्यावरती. पहिल्यांदा मज्जा येते, पण नंतर ना अरे कधी करायचं हे असं वाटतंय, पण होऊन जातं ते. पहिल्यांदा तर मग गंजातलं पाणी ना तुरटी फिरवलेलं ते बघा मी असं वरचं निवळलेलं पाणी काढून घेतलं आणि जो गाळ राहिलेला तो वतून दिला. आणि असे चिल्लर बिल्लर आम्हाला भरून ठेवावं लागतं. हे मी तुम्हाला आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. कारण मोठं असं आता भरून ठेवण्यासाठी काय नाही, त्याच्यामुळे ना हे चिल्लर सगळं भरून ठेवायला लागतं. हे सगळं भरून ठेवलं आणि तुमच्यासोबत बोलत बोलत बघा मस्तपैकी ना मी माझ्या स्वतःसाठी ना चहा ठेवला. चहा घ्यायची तर सवय काय आहे सगळ्यांनाच असते, तशीच मला पण आहे. आणि म्हटलं आंघोळ वगैरे आमच्या घरी कसं आहे ना, आंघोळ झाल्याशिवाय किचनला स्पर्शसुद्धा करायचा नाही, असा आमच्या घरातला नियम आहे. त्याच्यामुळं ना गावाकडं आले ना हा माझा नियम मला फॉलो करावाच लागतो. हा नियम जर फॉलो केला नाही ना मग काय चिडचिड 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 होते फक्त. त्याच्यानंतर आहे ना चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर म्हटलं की भात थोडासा ठेवून द्यायचा, कारण भात रात्रीचा काही शिल्लक नव्हता, मग थोडासा भात ठेवला. आणि त्याच्यानंतर आहे ना हे दुसरं काम असते ते तुम्हाला माहीतच आहे माझं, ते म्हणजे दुधावरची साय काढायचं. रात्रभर दूध फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं ना मस्त अशी साय येते घट्टशी अशी, ती साय काढून ठेवायची. मग आईंची अंघोळ होते, त्यांच्यासाठी छानपैकी चहा बनवायचा, त्यांना चहा द्यायचा आणि त्याच्यानंतर बाकीच्या कामाला लागायचं. आमच्या घरी मला गावाकडं आलं ना पहिल्यांदा तर झाडून वगैरे सगळं काढावं लागतं. पण ह्या वेळेस आहे ना सुट्टी इतकी कमी होती, 8च दिवसांची असल्यामुळं ना 1-2 दिवस रे येण्यात आणि जाण्यातच गेले. त्याच्यामुळं झाडून वगैरे जास्त काही काढायलाच भेटलं नाही. फक्त हॉल मी स्वच्छ करून घेतला. त्याच्यानंतर आहे ना किचन मधली रूम बेडरूम वगैरे हे स्वच्छ करायचंच होतं. पण आता म्हटलं मी आलं तर ठीक, नसेल तर मग काही गणपतीला मी परत आणि येतोयच त्यावेळेस स्वच्छ करून घ्यायचं, असं आमचं नियोजन होतं. त्याच्यानंतर मला करायची होती बघा गवारीची भाजी. गवारीची भाजी ना इतकी छान लागते ना की आमच्या घरात सगळ्यांना आवडते. आणि गावाकडे आल्यावर गवारी तर ताजी ताजीच भेटते ना, त्यामुळे ती खूपच मस्त अशी करायला पण मिळते आणि खायला पण मिळते. त्याच्यानंतर मग गवारी मस्त तेल टाकून आहे ना गवारी पहिल्यांदा भाजून घेतली कांदा फोडणीला देऊन. गवारी भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ना त्याचं मी गवारी करायची म्हटलं तोपर्यंत आईंची अंघोळ झालेली, चहा वगैरे घेऊन झालाच त्यांचा. मग पाणी पण आलं. मग म्हटले आई मीच बनवते आता गवारी. तसंही किचन आईच हँडल करतात थोडं, म्हणजे त्यांची अंघोळ वगैरे झालं त्याच्यामुळं त्याच म्हटल्या मी बनवते. मग त्यांनी बनवलं, पण काही प्रणव उठल्यामुळे ना त्याच्याकडे गेल्या. मग म्हटलं आपणच करावी. मग मीच त्याच्यात चटणी मीठ वगैरे घालून आहे ना छानपैकी पाणी घालून त्याला शिजू दिली. शिजू दिल्यानंतर आहे ना शेंगदाण्याचा कूट वगैरे घालून भाजी शिजायला ठेवली. आणि म्हटलं आता बाकीची कामं पण करायला लागायची. भाजी ना तेवढी पुरेल असं वाटत नव्हतं, त्याच्यामध्ये मुगाची डाळ पण थोडीशी टाकली होती. आणि देवासाठी फुलं पण म्हटलं काढून ठेवायची. आज काही फुलं जास्त लागलीच नव्हती, कळ्याच होत्या. म्हटलं कळ्या तर कळ्याच घालायच्या. आणि गुलाबाच्या झाडाला पण कळ्याच होत्या बघा, मग त्याच्या पण कळ्याच घेतल्या. असं काहीचं आजचं नियोजन चाललं होतं. तर बाहेर ना झाडाच्या आमच्या ह्याच्यावर इतके छान दव साचले होते ना, ते बघूनच भारी वाटत होतं. गावाकडेच हे बघायला मिळते, इकडं रायगडमध्ये पण भेटते बघायला, पण एवढा काही इंटरेस्ट नसतो, तर गावाकडेच इंटरेस्ट असतो. तेवढ्यात नाही सगळं माझं फुलं वगैरे आणेपर्यंत मस्त गवारीची भाजी पण शिजली होती. आणि बघा ही इतकी मस्त दिसत होती ना की बघूनच खावीशी वाटावी. आणि सकाळी आमचं जास्त काय असं आमटीचा वगैरे बेत नसतो, भाजी जरी असली तरी सगळ्यांचं होऊन जाते त्याच्यामध्ये. आता ही दोघंजणं बसलेत आजी नातू. मी तोरण केलं होतं मायक्रॉनच्या दोऱ्याचं, तो मध्यंतरी खूप ट्रेंड होता याचा आणि मी केलं होतं ते. आणि उन्हाने ना ते खूप खराब झालं होतं. मग म्हटलं आता हे कापून टाकायचं. आणि ह्याचे लटकन ना कलर गेले नव्हते लटकनचे, म्हटलं लटकन परत आपल्याला वापरायला येतात. मग ते लटकन प्रणव आणि आई काढत होत्या. त्याच्यानंतर ना माझ्या भाच्याला सुजी लागते सकाळची, ती आहे नाश्त्याला आणि बनवायची होती, ती आईने बनवायला घेतली. मस्तपैकी ना एका कढईमध्ये ते तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये ना सुजी भाजून घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ती शिजू दिली. तोपर्यंत बघा तुकडे म्हटले होते ना मी, तर ते हे तुकडे आहेत बघा आमच्या भाकरीची. शी भाकरी राहिली होती, मग आता ती टाकून तर कशी द्यायची. आमची काही जनावर नाहीत, आहेत शेजाऱ्यांची, पण म्हटलं हा ठीक आहे ताजी आहे तर खाऊ आपणच. त्यानंतर देवपूजा वगैरे उरकून घेतली. आणि सुजीमध्ये घालायसाठी गूळ आईने मस्त असा चिरून घेतला. ते तुकडे आहेत ना ते आम्ही फ्राय करतो त्यांना मस्तपैकी, आणि ते फ्राय करून ना खायला लय भारी लागतात. तुम्ही पण कधी तर करून बघा. कांदा वगैरे फोडणी देऊन ना तेलामध्ये कांदा वगैरे फोडणी द्यायचा, त्याच्यामध्ये ते तुकडे टाकायचे, पाणी थोडा पाण्याचा द्यायचा आणि त्यात चटणी मीठ वगैरे घालायचं आणि छान अशी कोथिंबीर टाकून ना मस्त होते ते तुकडे. आणि सुजीमध्ये आईने मस्त अशी
बडीशेप वगैरे टाकून आहे ना मस्त अशी सूजी पण त्यांनी बनवून घेतली गुळ वगैरे घालून. हा माझा भैया आहे बघा आणि भैया आला होता माझ्या घरी आणि त्याने मस्त नवीन टेम्पो घेतला होता आणि त्याच्या टेम्पोला ना आम्ही हार वगैरे घातला आणि पूजा वगैरे केली. आणि दुपारी जरा वेळ भेटला होता, म्हटलं आईंचं एक ब्लाऊज शिवून टाकायचं. मग कटिंग मी परवा केलं होतं आणि तो व्हिडिओ पण मी कदाचित अपलोड केलेला आहे. आणि त्याच्या दुपारची एक छान झोप काढून प्रणवराजे उठले होते. तर असेच माझे नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी चॅनेलला एक सबस्क्राईब करा. धन्यवाद.